नमस्कार, आपले स्वागत आहे. मित्रांनो, घरात तुटलेली झाडू ठेवणे म्हणजे काय होते? घरात झाडू उभी करून ठेवणे म्हणजे काय होते? रात्री झाडू लावल्यास काय होते? आज एका खरीखुरी कथेद्वारे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, झाडू आपल्या जीवनात किती महत्वाची आहे. एक झाडू कंगाल व्यक्तीला श्रीमंत बनवू शकते आणि श्रीमंत व्यक्तीला कंगालही करू शकते. मित्रांनो, ही एक प्राचीन कथा आहे जी आम्हाला शिकवते की घराची स्वच्छता आणि झाडूचा योग्य वापर आपल्या जीवनात किती मोठा बदल आणू शकतो. ही कथा खूप ज्ञानवर्धक आहे. या कथेत अनेक मंत्रांबद्दल देखील सांगितले आहे, जे तुम्हाला झाडू लावताना रोज उच्चारावे. यामुळे तुमच्या घरातील सर्व नकारात्मक शक्ती नष्ट होऊ शकतात. तर चला, तुम्हाला सांगतो ती महान कथा. मित्रांनो, एका वेळची गोष्ट आहे. एका संत महात्म्याने आपल्या प्रवचनात झाडूचे महत्त्व समजावत होते. ते भक्तांना सांगत होते, झाडू लावताना हा मंत्र बोला करा, ओम रौद्रिके गिरिक नमः. याचा अर्थ असा आहे, हे दुर्गा स्वरूपिणी देवी, तुमच्या गिरी नावाच्या स्वरूपाला प्रणाम. या मंत्राच्या उच्चारणाने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. श्रद्धालू लोक मंत्र ध्यानाने ऐकत होते. तरी एक जिज्ञासू स्त्रीने हात जोडून विचारले, बाबा, झाडू आणि माता लक्ष्मी यांच्यात असा काय संबंध आहे की स्वच्छता राखल्यास दरिद्रता दूर होते? महात्म्यांनी हसत उत्तर दिले, बेटी, तुझा प्रश्न एका कथेद्वारे उत्तर मिळेल. ऐक, मी तुला दोन स्त्रियांच्या खरीखुरी कथा सांगतो, ज्याला ऐकून तुला स्वतः समजेल की घरातील पवित्रतेमध्ये लक्ष्मीचे वास का असते. इतकं सांगताच संतांनी डोळे मिटले आणि भगवानाचे स्मरण करत कथेला सुरुवात केली. खूप काळापूर्वीची गोष्ट आहे. एका सुंदर डोंगराळ गावात दोन शेजारच्या स्त्रिया राहायच्या. दोघीही विवाहित होत्या, पण स्वभाव आणि सवयींमध्ये एकमेकांपेक्षा पूर्णपणे भिन्न. पहिल्या स्त्रीचे नाव होते सुशीला. सुशीला जितकी साधी स्वभावाची होती तितकी मेहनती देखील होती. ती रोज सकाळी लवकर उठून सर्वप्रथम आपल्या अंगणात झाडू लावायची, संपूर्ण घर स्वच्छ करायची. तिचा विश्वास होता की स्वच्छता म्हणजे ईश्वराची पूजा. झाडू लावताना सुशीला भगवती लक्ष्मीचा स्मरण करत असे. जसे भोर होते ती हलक्या आवाजात मंत्रगात झाडू फेरायची. शुद्धे शुद्धे महादेवी मार्जनी हस्ते, शुभे दरिद्रता विनाशाय पुण्यम देह नमोस्तुते. याचा अर्थ असा होता, हे महादेवी, आपल्या हातातील ही झाडू पवित्रतेचे प्रतीक आहे. यामुळे दरिद्रतेचा नाश होईल आणि आम्हाला पुण्य प्राप्त होईल. सत्यच, झाडू लावताना सुशीलाला असे वाटायचे की ती केवळ घर स्वच्छ करत नाही, तर आपल्या मनातील मळही साफ करत आहे. दुसरी शेजारची स्त्री होती मीना. मीना सुशीला एवढीच वयस्कर होती, पण तिचा स्वभाव उलट होता. ती खूप आळशी आणि बिनधास्त होती. सकाळी उशिरा उठणे, घरकाम टाळणे आणि स्वच्छतेपासून दूर राहणे हे तिचे शौक होते. मीनाच्या घरातील अंगणात अनेकदा कचऱ्याचे ढेरे राहायचे, कोपऱ्यांमध्ये जाळे पडायचे, पण तिला काही फरक पडत नसायचा. ती म्हणायची, मी कोणाची नोकरानी आहे का, जी रोज झाडू लावते? यामुळे काय फरक पडतो? तिच्या उदासीनतेमुळे घरातील प्रत्येक ठिकाणी धूळ बसली होती. सुशीला आपल्या घराला मंदिरासारखे सांभाळायची. ती झाडू लावल्यानंतर अंगणाच्या एका कोपऱ्यात झाडू ठेवायची, जेणेकरून पाहुण्यांची नजर त्यावर पडणार नाही. ती कधीही झाडूला पायाने स्पर्श करत नव्हती. जर चुकून पायाने झाडूला स्पर्श झाला तर ती लगेच हात जोडून माता माफ करा म्हणायची. तिला लहानपणापासून तिच्या आईने शिकवले होते की झाडूत लक्ष्मी वास करते, त्याचा अनादर होऊ देऊ नये. मीना मात्र पूर्ण उलट होती. ती झाडूला कुठेही फेकायची, कधी अंगणातच फेकायची तर कधी दाराजवळ. सर्वांचा पाय झाडूवर पडायचा. तिची झाडू जुनी, तुटलेली आणि वाकडी होती, तरी ती नवीन झाडू घेण्याऐवजी त्याच तुटलेल्या झाडूने काम चालवायची. सतत सुशीलाने तिला सांगितले, बहिणी, तुटलेल्या झाडूने झाडू लावू नकोस, हे अशुभ आहे, बदल. पण मीना हसून म्हणाली, तुझ्या देवता आमच्या झाडूतून नाराज होणार? ही सारी अंधश्रद्धा आहे. माझ्याकडे फालतू वेळ नाही यासाठी. सुशीलाला मीनाचे बोलणे ऐकून दुःख झाले. ती विचारायची, काश मीना समजली असती की ही अंधश्रद्धा नाही तर शतकानुशतकेचा अनुभव आहे. सुशीलाने आपले कर्तव्य बजावत एक दिवस मीनाच्या घरासमोर नवीन झाडू ठेवली, आशा करत की मीना ती वापरेल. पण मीना नेहमीप्रमाणे तिरकस होती. तिने नवीन झाडू पाहून सुशीलाला म्हटले, तुला झाडूबद्दल इतकी काळजी? इतकी दया दाखवू नकोस. मला उपदेशाची गरज नाही. सुशीला शांत स्वरात म्हणाली, मी फक्त तुझी मदत करण्यासाठी ठेवली. चुकीचं समजू नकोस. तुझी मुलं अंगणात खेळतात. एवढी मळ राहिली तर त्यांना त्रास होईल. स्वच्छता ठेवली तर सर्वांचं भलं होईल.
मीना तिरकस होऊन म्हणाली, माझ्या मुलांची काळजी तुला करण्याची गरज नाही. तू तुझ्या कामाशी काम ठेव. सुशीला गप्प झाली. तिने झाडू बाजूला ठेवली आणि मनात प्रार्थना केली की एक दिवस मीना सत्य समजून घेईल. वेळ असाच पुढे सरकत राहिला. सुशीला आपल्या नियमावर ठाम राहिली. रोज सकाळी स्नान करून संपूर्ण मनाने घर झाडायची, पोछा घालायची, अंगण गोबराने सारवायची आणि तुळशीला पाणी अर्पण करून दीप लावायची. तिच्या घरात नेहमी पवित्र वातावरण राहायचे. कमी साधन असूनही तिचे घर शांत आणि प्रेमपूर्ण होते. मीनाच्या घरात दिवसेंदिवस अव्यवस्था वाढत गेली. तिने कधीही वेळ काढून व्यवस्थित स्वच्छता केली नाही. कचरा एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात सरकवत असे, पण बाहेर फेकायची नाही. परिणामी कधी कधी घरात विचित्र दुर्गंध येऊ लागायचा. तिचा नवरा रामू अनेकदा टोकावत असे, मीना, थोडं घर स्वच्छ ठेव. मुलं खराब जागेत खेळत आहेत, त्यांची तब्येत खराब होईल. पण मीना टाळाटाळ करीत असे, तुला काही दिसत नाही. मी दिवसभर काम करते, थकते. स्वच्छतेची इतकी काळजी आहे तर स्वतः कर. रामू निष्पराध राहायचा. तो दिवसभर शेतात मजुरी करून परतायचा आणि घरकामही करावे लागायचे. हळूहळू फरक दिसू लागला. सुशीलाच्या घरात बरकत वाढू लागली, तर मीना यांच्या घरात तंगी आणि संकटे येऊ लागली. सुशीलाचा नवरा श्याम साधारण नोकरी करत होता. उत्पन्न जास्त नव्हते, पण खर्च सुरळीत चालत होता. उलट कधी अचानक अन्न किंवा धन मिळत असे. एकदा अशी गोष्ट घडली की सुशीला झाडू लावताना अंगणात एक चमकणारा नाणं सापडले. तिने उचलून पाहिले तर ते शुद्ध सोन्याचे प्राचीन नाणे होते. आश्चर्यचकित होऊन तिने ते घरच्या मंदिरात माता लक्ष्मीच्या चरणी ठेवले आणि नवऱ्याशी चर्चा केली. श्याम आणि सुशीला यांनी इमानदारी राखून नाणे गावातील प्रधानास दिले. प्रधान त्यांच्या इमानदारीने खुश होऊन काही रक्कम इनाम म्हणून दिली. सुशीलाने ती रक्कम गरजू लोकांना वाटली आणि थोडी घरासाठी ठेवली. सुशीला म्हणाली, ही माता लक्ष्मीची कृपा आहे, त्यामुळे थोडी समृद्धी मिळाली. तिचा योग्य वापर करावा. त्यांच्या सद्गुणी वृत्तीमुळे संपूर्ण गाव प्रभावित झाले. दुसऱ्या बाजूला मीना यांच्या घरात अनावश्यक खर्च वाढू लागले. मुलं वारंवार आजारी पडत गेली. मोठा मुलगा खोकला सर्दीने ग्रस्त झाला, तर लहान मुलगी तापाने त्रस्त झाली. डॉक्टरांवर पैसा खर्च होत राहिला. घरात उत्पन्न कमी असले तरी खर्च वाढल्यामुळे घराचा बजेट बिघडला. एक दिवस अशा विचित्र घटनेची सुरुवात झाली. सूर्य मावळत होता, अंधार पसरू लागला. मीनाची मुलं खेळून घरात आली होती आणि ती स्वयंपाक करीत होती. अचानक अंगणातून फुसफुसाट ऐकू आला. ती थरकून अंगणाकडे पाहिले. अंधारात झाडूच्या कोपऱ्यात एक विचित्र सावली दिसली. ती सावली वृद्ध स्त्रीसारखी आकृती, घनदाट डागधुसर केस आणि खराब कपडे, लाल रंगाचे, अंगारासारखी लाल डोळे चमकणारी. चेहरा इतका भयानक की मीना थरथरायला लागली. त्या सावलीने झाडू हातात घेत हलवायला सुरुवात केली. त्यानंतर जोरात हसली. मला घरातून का काढायचं? मी इथेच राहीन. सावली हळूहळू हवेतील हालचाली करत दरवाजाकडे गेली. मीना घाबरून चिचिरायची, पण आवाज अडला. तिने दरवाजा आतून बंद केला आणि ईश्वराचं स्मरण करायला सुरुवात केली. सावलीने दरवाजावर जोरात ठोके दिले. मुलं घाबरून रडू लागली. मीना थरथर करत ऐकली की सावली म्हणत आहे, मला थांबवू नको. या घरावर माझा अधिकार आहे. काही मिनिटांनी सर्व शांत झाले. आत काहीच दिसलं नाही. फक्त झाडू खांबावर उभी होती, तुटलेली पण सरळ. मीना घाबरून पाहत राहिली. त्या क्षणी श्याम, सुशीलाचा नवरा, दरवाजावर आला आणि म्हणाला, मीना, दरवाजा उघड. मी श्याम आहे. मीना दरवाजा उघडला. श्याम आणि सुशीला लालटेन घेऊन उभे होते. त्यांनी पाहिले की मीना घाबरलेली आहे आणि मुलं रडत आहेत. सुशीला लगेच आत आली आणि मीनाला गळ्यात घेऊन सांत्वना दिली. काय झालं बहीण? इतकी घाबरलेली का आहेस? मीना काही बोलू शकली नाही, फक्त रडत राहिली. श्याम इकडे तिकडे पाहून म्हणाले, मीना, कदाचित तुला विश्वास नाही, पण मला वाटते घरातील अव्यवस्थेमुळे दरिद्रता स्वतःला रूप देऊन तुला घाबरवत आहे. तुझ्या घरात कचरा किती आहे हे पहा. सुशीलाने हात धरून सहमती दर्शवली. बरोबर आहेत. लक्ष्मीजींना स्वच्छता प्रिय आहे, अलक्ष्मीला कचरा. जिथे कचरा तिथे दरिद्रता राहते. सुशीला म्हणाली, रात्र खूप झाली आहे. चला, आज मीना मुलांसह आमच्या घरात राहा. सकाळी एकत्र तुमचे घर साफ करू. मीना भावनिक झाली. बहीण, मी किती अभागी होते. तुझा सल्ला ऐकला नाही. आज तू इतकं केलं. त्या रात्री मीना आपल्या मुलांसह सुशीलाच्या घरात राहिली. सुशीलाने प्रेमाने त्यांना जेवण पाणी दिले. मीनाने अनुभवल की स्वच्छ घर किती सुखद आहे.
सकाळ झाली आणि सुशीला सूर्योदयापूर्वी उठली. तिने स्नान करून पूजा संपन्न केली आणि हळूच मीनाला जागवल. मीना देखील आज लवकर उठायला तयार होती. तिने अनुभवले की सकाळी उठून स्नान केल्यावर किती ताजगी येते. दोन्ही स्त्रिया मिळून प्रथम मीना यांच्या घराची स्वच्छता करण्यासाठी लागल्या. सुशीलाने एक क्षणही अस्वस्थ वाटू दिलं नाही. जसं काही स्वतःच्या घरातच स्वच्छता करत आहे. मीना आश्चर्यचकित झाली. घर स्वच्छ करण्याचे काम इतके कठीण नाही हे समजले. काही वेळातच सगळा कचरा एकत्र केला गेला, जो ती पूर्वी दुर्लक्षित करत होती. सुशीलाने झाडू घेत हसत म्हणाली, "घे बहीण, आधी या झाडूचा आदर करून पूजन करूया." सुशीलाने एका थाळीत थोडी हळदी कुंकू आणि फूल ठेवून झाडूवर ठेवलं आणि प्रणाम केला. हळू आवाजात तिने मंत्र उच्चारला, "पिपासामला ज्येष्ठाम लक्ष्मी नाशम्यहम अभूती स्मृद्धिम च सर्वम निर्णुद्मे ग्रहात." सुशीलाने मीनाला यांना अर्थ समजावून सांगितला. आपण प्रार्थना करतो की दरिद्रतेचे रूप असलेली अलक्ष्मी आपल्या घरातून नष्ट होवो आणि सर्व अशुभ दूर जावो. मीनाने हात जोडून माथा झुकवून झाडूला प्रणाम केले. अश्रुपुरित नेत्रांनी आपल्या घरात लक्ष्मीजींचे स्वागत केले. त्यानंतर दोघींनी एकत्र घराच्या कोपऱ्यांमध्ये झाडू लावली. झाडू फिरवताना उडणारी धूळ मीनाला असामान्य संतोष देत होती. जणू काही वर्षांपासून अडलेली अडचण आता दूर होत होती. सगळा कचरा बाहेर टाकला, घरातील जाळे उतरवले, भांडी स्वच्छ केली, लादी पाण्याने धुतली. दुपारपर्यंत पूर्ण घर झळकून टाकले. मीना यांचे घर नवीन घरासारखे दिसत होते. स्वच्छ, उजळ, ताजेतवाने. खोल्यात सूर्यप्रकाश आणि हवा भरल्यामुळे सर्व नकारात्मक ऊर्जा दूर झाली होती. सगळी कामे झाल्यावर सुशीलाने तुळशी समोर दीपक लावून लक्ष्मीजींची आरती केली. मीना पूर्ण भावनेने आरतीत सहभागी झाली आणि आपल्या घरात लक्ष्मीजींचे स्वागत केले. सुशीलाने अखेर मीना यांना ती नवीन झाडू भेट म्हणून दिली, जी मागील वेळी दिली होती. मीनाने विनम्रतेने झाडू दोन्ही हातांनी स्वीकारली आणि त्याची पूजा केली. तिने प्रतिज्ञा केली की सकाळी उठून स्नान करून ती रोज आपल्या घरात स्वच्छता ठेवेल आणि कधीही कचरा जमू देणार नाही. काही दिवसात बदल स्पष्ट दिसू लागला. रामू जेव्हा कामावरून परत आले, घराचे रूप पाहून थक्क राहिले. सर्व काही झळकत होते. मुलं न्हालेली स्वच्छ कपड्यांत खेळत होती. वातावरणात सकारात्मक शांती होती. रामूने आश्चर्यचकित होऊन विचारले, "हे सर्व कुणी केले?" मीनाने सुशीलाकडे कृतज्ञतेने पाहिले आणि म्हणाली, "आम्ही दोघी मिळून केले आणि मी आता रोज स्वतः करणार आहे." रामूला विश्वास बसला नाही, पण अत्यंत आनंद झाला की त्याच्या पत्नीमध्ये बदल आला आहे. त्याने सुशीलाला धन्यवाद दिला. सुशीला हसत म्हणाली, "भाऊ, मी काही केले नाही. हे सर्व मीनाने आपल्या कुटुंबासाठी केले आहे. आता ती स्वतः घराची लक्ष्मी झालीये." मीनाच्या चेहऱ्यावरील संतोष अमूल्य होता. तिला समजले की गृहिणीचे कर्तव्य फक्त अन्न बनवणे नाही, घर स्वच्छ आणि पुण्यस्थळ बनवणे देखील आहे. जो घर तिने पूर्वी उपेक्षित केला, तोच आता तिच्या कुटुंबाचा सुख समृद्धीचा आधार बनला. तिने सुशीलाचा हात धरला आणि म्हणाली, "तुम्ही मला अज्ञानाच्या अंधारातून बाहेर काढले. मी सदैव तुमची ऋणी राहीन." त्या रात्री मीना आणि तिच्या कुटुंबाने शांत झोप घेतली. मुलांची तब्येत सुधारली आणि घरात बरकत परत आली. रामूला गावाजवळील कसब्यात चांगली मजुरी मिळाली, उत्पन्न वाढले. मीनाने 2 गाई म्हशी पालायला सुरुवात केली. आता तिचं मन घर संवर्धनात लागलेला होता. रोज सकाळी उठून ती गायींना आहार देते, अंगणात गोबराचे शुभस्वस्तिक बनवते, तुळशीला पाणी देते, दीपक लावते, प्रभूचे स्मरण करते. ही घरात लक्ष्मीला स्थायी बसवते, असे गावातील लोक म्हणत होते. काही आठवड्यांनी पूर्वीप्रमाणेच संत महात्मा पुन्हा गावात आले. मीना धावून त्यांच्याकडे पोहोचली. संतांनी विचारले, "बेटी, तुझ्या चेहऱ्यावर नवा तेज आहे, काय झाले?" मीना संतांचे चरण पकडून भावुकतेने म्हणाली, "बाबा, आता मला समजले की घराची पवित्रता आणि माता लक्ष्मीची कृपा यांचा संबंध आहे. मी बदलली आहे. माझे घर मंदिरासारखे झाले आहे आणि आता आमचे सर्व कष्ट दूर होत आहेत." संतांनी प्रसन्न होऊन आशीर्वाद दिला, "सदैव सुखी राहा पुत्री. लक्षात ठेवा, जी स्त्री क्षमाशील, सतचरित्र, घर स्वच्छ ठेवते आणि प्रेम बांधते, ती खऱ्या अर्थाने घराची लक्ष्मी आहे. ईश्वराने तुला सद्बुद्धी दिली, त्यासाठी देवाचे आभार मान." मीनाचे डोळे कृतज्ञतेने भरलेले होते. तिने सुशीलाचा हात धरला आणि संतांना सांगितले, "ही माझ्यासाठी मोठ्या बहिणीसारखी आहे. जर तिने मला विश्वास आणि मदत दिली नसती तर मी कधीही सांभाळू शकले नसते." सुशीला संकोचाने म्हणाली, "मी काही केले नाही बाबा. हे सर्व माता लक्ष्मीची कृपा आणि आपली कथा यामुळे झाले."
संत दोन्ही स्त्रियांकडे संतोषपूर्ण नजरेने पाहून म्हणाले, तुम्ही दोघी खरोखर प्रशंसेच्या पात्र आहात. एकाने धैर्य आणि सद्भाव ठेवला, दुसऱ्याने अहंकार सोडून हृदयाने सुधारले. हेच जीवनाचे सार आहे. संतांनी गावाकडे पाहून जोरात सांगितले, काही लोक अज्ञानामुळे छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. जसे झाडू चुकीच्या ठिकाणी ठेवणे किंवा सूर्यास्तानंतर झाडू लावणे अशुभ परिणाम देते. संध्याकाळच्या वेळेस झाडू लावल्यानं लक्ष्मी नाराज होऊन बाहेर जाते. म्हणून झाडू नेहमी आदराने ठेवा, जिथे त्यावर नजर पडणार नाही आणि कधीही पाय लागणार नाही. झाडू लावताना मनात मंत्रांचा स्मरण करा. घरातील दरिद्रता आणि कलह दूर राहतील. घरातील स्त्री गृहकार्य टाळते, अपवित्र राहते, कलह करते, तर दरिद्रता त्या घरावर वावरते. जी स्त्री घर स्वच्छ ठेवते, सेवाभाव ठेवते आणि श्रमातून कधी घाबरत नाही, ती स्वतः लक्ष्मीची रूप होईल. संपूर्ण गावाने ही कथा ऐकली आणि घरात स्वच्छता आणि सद्गुणांची महत्त्व जाणून घेतली. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. तुमचा किमती वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.